माझं नाव स्वप्नील पाटील। स्वप्नीलजी, काय सांगणार एकंदरीत कशा पद्धतीने ही रांगोळी साकारली जाते? एक बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून नगरसेवक प्रशांत राऊत आणि नगरसेवक अजीव पाटील यांच्या माध्यमातून आम्ही ही रांगोळी साकारत आहोत। आणि ही रांगोळी आहे, ही रांगोळी 3846 फुटाची रांगोळी आहे। यासाठी 15 ते 20 कलाकार 2 दिवसापासून मेहनत घेत आहेत। आणि माझ्या मते उद्या सकाळी 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत ही रांगोळी पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे। यासाठी आम्हाला 1000 ते 1200 किलो रांगोळीची आणि विविध कलरफुल रांगोळीची आम्हाला गरज भासलेली आहे। किती एरिया किती आहे हा नेमका स्पॉट कुठे आहे? आणि ही मनवेलपाडा म्हणजे विरार ईस्टचा मनवेलपाडा मधील सर्वात 40 मीटर रोड आहे। या 40 मीटर रोडवरती आम्ही ही भव्य अशी श्रीरामाची प्रतिकृती आम्ही रांगोळीच्या माध्यमातून साकारत आहोत। कसा उत्साह आहे एवढ्या वर्षानंतर रामाचं मंदिर बनतंय? अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर बनत आहे आणि त्याची प्राणप्रतिष्ठा होत आहे। त्याच अनुषंगाने आमची रांगोळी आम्ही उद्या 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत उद्या सकाळी त्यांची प्राणप्रतिष्ठा होईल त्याच्या अगोदर आमची रांगोळी आम्ही पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे। आणि सर्वत्र म्हणजे नागरिकांमध्ये एक जल्लोष आहे की एक रामाचं मंदिर होत आहे आणि त्या मंदिराच्या अनुषंगाने एक लोकांना आणि एक चांगला मेसेज द्यावा, एक श्रीरामाचा एक चांगला मेसेज द्यावा, यासाठी आम्ही रांगोळीच्या माध्यमातून ही प्रतिकृती साकारत आहोत। अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर श्रीरामाचं अयोध्येमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती देशामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पालघर जिल्ह्यातल्या विरारच्या मनवेलपाडा या भागामध्ये सुद्धा जवळपास 3846 फुटाची जी श्रीरामाची रांगोळी या ठिकाणी साकारण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर अतिशय भव्य दिव्य अशी ही रांगोळी आहे आणि जवळपास 20 ते 25 रांगोळी कलाकार जे आहेत ही श्रीरामाची रांगोळी काढत असताना मागच्या 2 दिवसापासून ही या ठिकाणी परिश्रम घेत आहेत। आपण जर बघितलं तर जय श्रीराम असं जे नाव काढलेलं आहे आणि ते पूर्णपणे दिव्यांनी या नावाला सजवण्यात आलेला आहे। रामाचा जो चेहरा आहे हा अतिशय सुबक आणि वेगवेगळ्या रंगाच्या छटा देऊन या ठिकाणी श्रीरामाच्या चेहरा जो आहे हा बनविण्यात आलेला आहे। आणि एकंदरीत हे रांगोळी कलाकार जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या 2 दिवसापासून ही जी रांगोळी काढण्यासाठी परिश्रम घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि ही एवढी मोठी जी भव्य अशी जी रांगोळी आहे हे बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी ही साकारण्यात येत आहे। ह्या रांगोळीचं आकर्षण मात्र इथल्या सर्व राम भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे। आणि उद्या एकीकडे अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तीचं प्रतिष्ठापना होत असताना दुसरीकडे मात्र या रांगोळीच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक राम भक्तांना श्रीरामाचं दर्शन होणार आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।